रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. 4 महिन्यानंतर आम्हाला फायनली कुठंतरी जायला योग आलाय. त्यांना ओळखता तुम्ही, माझ्या सगळ्याच माणसांना ओळखताय. नाना, मनीषाताई, दीक्षा, हा माझाच पोरगा आहे. हा आणि समोर दादू आणि हे. मी कुठं चाललेलो आहे तो मला पुढं बघायला भेटेलच. जरा बरी झाली आता स्किन. घ्यायचे का बॉबी पापड काय थांबा खायला घेऊ इथं. दादू तर जसं की मोबाईलवर इंस्टाग्रामवर आपण सगळं बघतोच की इथं मंदिरं आहेत भरपूर सारी. म्हणतात महाराष्ट्रापेक्षा गोव्यात जास्त मंदिरं आहेत आता जी बघायची आहेत आपल्याला. म्हणून आज आम्ही पहिलं तर मंदिर बघायला आलेलो आहे. रुद्रेश्वर मंदिर आहे हे. गोव्यामध्ये साखळी या भागामध्ये हे मंदिर आहे. आणि इतकं सुंदर मंदिर आहेत ना, मला खरंच असं वाटायला लागलं की जे जे सांगितलं होतं ते सगळ्या गोष्टी खऱ्या होत आहेत. की गोव्यामध्ये खूप सुंदर सुंदर असं मंदिर आहे. बांधकाम इतलं इतकं सुंदर आहे. आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या वाखाणण्यासारख्या, म्हणजे कौतुक कराव्या अशा आहेत. मला तर इतकं मंदिर हे आवडलं. खूप दिवस झाला आल्यापासून यांना म्हणत होते की आपण ह्या मंदिरात जाऊ. ब्राह्मण हे इथले लोक खरंच लय गोड आहेत, चांगली आहेत. मी म्हणते ना, मी काय कुठल्याच राज्यातल्या लोकांना नावं नाही ठेवत, पण असं झालंय की बस जे आपल्याला करतात ना अपमान मंदिरामधली लोक, तसं नाही. ह्यांना विचारलं गेलं की फोटो काढू का, तर काढा म्हटले, व्हिडिओ काढा, काही प्रॉब्लेम नाही. इतकं सुंदर बोलले. आणि मेन म्हणजे प्रसाद दिला इथला. ह्यांच्या इथं प्रत्येक मंदिरात गेल्यावर इथं म्हणजे काय म्हणतात, तीर्थ तर आहेच आहे, प्यायला देतातच. छान, इतकं छान लागतं ना हे तीर्थ की त्याला वेगळीच चव आहे. आणि हे रुद्रेश्वर मंदिर आणि म्हणजे हे महादेवाचं किती छान वाटते बघा. ही पिंड पण खूप छान आहे. आता सोबत जायला म्हटलं तर दादू, दीक्षा, मी, शिवमचे पप्पा आमचे पहिल्यांदाच सोबत होते काल. यानंतर आम्ही भरपूर जागेवर गेलो पण तिथं ते सोबत नव्हते आमच्या. आणि हाच तो हरावळेचा वॉटरफॉल जो इतका सुंदर दिसतोय आणि इतकं भारी वातावरण झालंय ना. खरंच आयफोनला जरा नवीन आहे, मी थोडा दिवस सांभाळून घ्या. अजून मला याची सेटिंग अजून सगळ्या गोष्टी समजलेल्या नाही आहेत. आणि खरं तर धन्यवाद यांचं सगळ्यांचं. दीक्षा हो, नाना हे आले यांच्यामुळे आम्ही तरी बाहेर पडलो आणि आम्हाला बाहेर फिरायला या सगळ्या गोष्टी बघायला भेटत आहेत. इथंच हे सगळं आहे दोन्ही. इथं खाली मंदिर आहे आणि इथं हे एक वॉटरफॉल आहे. इतकं भारी वाटत होतं नाही असं आपल्याला. तर खूप वर्ष विचार केला आंबोली घाटामध्ये जायचं, पण शिवनच्या पप्पांनी कधीच आंबोली घाटात काही कुठंच नेलं नाही. नको म्हणायचे. या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला तुम्ही या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं, खूप छान छान कमेंट केलं. खूप तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. हा वॉटरफॉल असा दिसतोय. तुम्ही पण नक्की आलात तर फक्त बीचवर न फिरता इकडे यायचा नक्की प्रयत्न करा. आणि आता तुम्ही जर महाराष्ट्रात असाल तर बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनी मला फॉलो करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला इथल्या छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करील. जे हळूहळू मी जाईलच. आणि तुम्हाला कोणाला यायचं असेल तर प्रेमाने, जे माझ्याशी चांगले होते पुण्यामध्ये तेच यावर. बाकीच्या लोकांना माझ्याकडे वेलकम नाही आहे, ते माझ्यासाठी बीडकम आहेत. चला, त्यानंतर इथलं सगळं दर्शन उरकल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहोत जायचं आम्हाला शिवलिंग बघायला जायचं आहे. तर हे जे फॉरेस्टमध्ये येतं या गोष्टी, मग हे फॉरेस्टच्या एरियामध्ये, म्हणजे तिथूनच साखळीवरूनच हे जवळ आहे. आणि इथं मात्र फॉरेस्टवाले लोक याचं काहीतरी पैसे घेतात. पर पर्सन 150 रुपये आहे. मग इथं 150 रुपये आम्ही प्रत्येक माणसाचे पे केले. आम्ही 7 जण होतो. आणि इथं त्यांची पावती घेतली. त्यांच्यासोबत एक माणूस येतो आपल्यासोबत. वरती 5 किलोमीटर शिवलिंग वॉटरफॉल आहे. वरती जायचं. इथं सगळी सविस्तर, हे पाली एरियामध्ये येते म्हणजे वेलकम टू पाली वॉटरफॉल ट्रायल. तर त्यांच्यासोबत त्यांचा एक माणूस आपल्यासोबत येतो, जो आपण पैसे पे केला. आणि पैसे पे केल्याशिवाय वर जायला येत नाही. आणि आपली गाडी पार्किंग करायची, पार्किंगचे वेगळे पैसे आहेत असं, आणि द्यायचं. आणि हे आपण असं वरती जायचं. वरती जायला हे लोक सांगतात की प्रवास फक्त 2 किलोमीटरचा आहे, पण हा प्रवास 2 किलोमीटरचा अजिबात नाही आहे. याला भरपूर वेळ लागतो. आमचा तासभर तरी वरती जायला गेला असेल. आणि त्यातला प्रश्न सांगायचा म्हटलं, गोवा खरंच सुंदर आहे. फक्त बीचवर आणि कसिनो वगैरे जाण्यापेक्षा ना, तुम्ही दुसरीकडे असं कुठेही जाऊ शकता, जे आपल्याला बघायला भेटत नाही ना आपल्याकडं, ते इथं गोष्टी बघायला भेटतात. हे लाजाळूचं झाड आहे. हे लाजाळू हात लावलं की लगेच हे लाजते. आणि ह्याचं रोप मनीषाताई घेऊन गेलं जातं. म्हटलं एखादं झाड आपण लाजाळूचं तिथं पण लावूयात म्हणून. आता खरं सांगायचं म्हटलं तर नाना, मी आणि मनीषाताईचं आम्हीच पुढं होतो. नानासारखं म्हणतो ते आम्ही झालो तर नाही, तुम्ही झालाय म्हातारे.
तर दादू दीक्षांत जीवनचे पप्पा तर मागच होते आणि माझं खरंच स्वतःचं अभिनंदन करू इच्छिते आज हा वॉटरफॉल बघण्यासाठी. मी तर माझं जर वजन 75 किलो असतं तर मी चढूच शकले नसते, पण माझं वजन कमी झाल्यामुळं मी वरती चढू शकले. हे आहे शिंदळ्या नाव आहे यांचं. त्यानंतर हे वॉटरफॉल बघण्यासाठी मी इतकी आतुर होते असलं पाणी बघण्यासाठी की विचारूच नका. मला लय आनंद होत होता. सगळ्या ज्या गोष्टी आपण मोबाईलवर पाहिल्या होत्या त्या आपल्याला बघायला भेटतात ना. आणि खरं बिचारा दादू खूप दमला बरं. त्याच्या पायाला आधीच लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे ह्या पाण्यातून चालण्याने त्याचा अजून पाय दुखत होता. त्यामुळे नाहीतर हे पोरं तर फार स्ट्रॉंग आहेत, पण ते दमला त्याच्या पाय दुखल्यामुळं. एक तर यायचा आदल्या दिवशीचा प्रवास 400-450 किलोमीटरचा आणि त्यानंतर एवढा सगळा प्रवास आणि त्यानंतर हे फिरणं म्हणजे जरा जास्तच होत होतं. इतकं आम्ही तासभर चाललो होतो. वेलकम टू गोवा. अवघड झाले, लयच ट्रेकिंग महागात पडली. आय 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 तरी बरं आहे माझं वजन कमी झालेलं आहे. तर मला नसतं चालायला नसतं जमलं मला, मी गेलेच नसते. हा नशीब लागते. हा म्हणत असते. तर 1 तासानंतर फायनली हा वॉटरफॉल आम्हाला दिसला आणि ह्यांनीही खूप काळजी घेतली. म्हणजे जरी ह्यांनी 150 रुपये जरी घेतले असले ना तरी ती लोक लक्ष द्यायला वगैरे ते खूप सारा एन्जॉय केला आम्ही इथं खूप सारा. त्यानंतर तासाभराने परत खाली आलो आणि मग ह्यांना भूक लागलं ते सगळ्यांनाच आम्हाला. मग हा काय पुडिंग काय तर म्हणतात जे दीक्षाला असलं आवडतं म्हणून कस्टर्ड पुडिंग घेतलं आणि खाल्लं. दीक्षाने खाल्लं, सगळ्यांनी एक चमचाचा खाल्ला, जो मला मात्र अजिबात नाही आवडला. मला असलं काही आवडत नाही आणि गोव्यातलं जेवण अजिबात म्हणजे अजिबात चांगलं नाही आहे जेवायला. व्हेज नॉनव्हेज तुम्ही खात असाल तर ते बघा, नॉनव्हेजचं माहीत नाही, पण व्हेज जेवण पण अजिबात चांगलं नव्हतं. मी काही नावं ठेवत नाही जेवणाला, पण आपल्या पुण्याची सर येत नाही कशाला, म्हणजे महाराष्ट्राची सर येत नाही इथं असं छान एवढं जेवण नाही आहे. मग काय जेवण केलं येडवाकडं आणि नंतर आम्ही संध्याकाळी घरी यायला निघालो. तर भरपूर सारं येताना पण जुडिओला गेलो, इकडे तिकडे भरपूर सारं फिरलो आणि त्यानंतर मात्र संध्याकाळी यायला खूप वेळ झाला. आणि हे ट्रेकिंगमुळे इतकं दमलं होतं ना, इतके पाय दुखत होते ना की विचारू नका. आणि मग संध्याकाळी मात्र आम्ही मासे घेतलेले आहे जे 20 वर्षात कधी केलं नाही ना मी माझ्या संसारात, ते आज केलेलं आहे. असं तुम्ही यूट्यूबला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.